नमस्कार मित्रांनो, दिव्यांग आधार महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मी आहे तुमचा मित्र राजू पवार। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रभर पसरला गेला पाहिजे, तरच या व्हिडिओचा फायदा होईल। कारण एका दिव्यांग बांधवाला झालेला त्रास या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। जो त्रास त्या बांधवाला झालेला आहे तोच त्रास आपल्याला सुद्धा होऊ शकतो। याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्याकडून होईल तेवढं आपण लोकांना जागरूक करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे। आणि बसमध्ये वनपोर तिकीटसुद्धा मिळत नाही असे ड्रायव्हरचे मत आहे, तर हा व्हिडिओ प्रत्येक बसमध्ये गेला पाहिजे। प्रत्येक ड्रायव्हर, कंडक्टर, बस डेपोमध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। सर्व दिव्यांगांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, तरच जनजागरूक होईल। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बसमध्ये आपल्याला आरक्षण सीट आहे का नाही याचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। तिथून तुम्ही हा GR डाउनलोड करून घेऊ शकता आणि प्रवासामध्ये तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। आणि एक लेटरसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे, तो लेटर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर मित्रांनो, ज्या व्यक्तीला हा त्रास झालेला आहे त्या व्यक्तीची व्यथा काय आहे हे आता आपण पाहूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर वळूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे। हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रात सांगितलं जातं की सगळ्यांना, सर्व गाड्यांना, शिवशाही गाड्या, सर्व गाड्यांना अपंगांसाठी सीट आरक्षित आहे। परंतु बघा माझी काय परिस्थिती आहे। परंतु जेव्हा ह्या गाडीपर्यंत मी पोचलो तर सांगतात की ह्या गाडी दाखव, ह्या गाडीला मला दाखव, माझ्याकडे दाखव नंबर, तर बघ गाडी कसं आपण पाहत आहात। असं सांगण्यात येतं की या गाडीला अपंगाची सीटच नाही आणि आरक्षण गाडी चालत नाही। परंतु GR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण गाड्या आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब सगळे सांगतात की जेवढे अपंगाच्या जागा आहेत प्रत्येक गाडीमध्ये अपंगाची एक सीट आहे। परंतु आता मी एवढा प्रॉब्लेम या ठिकाणी रांगत येऊन आलो तरी मला सांगतात की ह्या गाडीमध्ये अपंगाची सीट नाही आहे, त्याला तिकीट मिळत नाही। आज मी रिझर्वेशन करून देईन, मला 4 दिवसापासून या कल्याण बस स्टँडवर मी 3 दिवसापासून दररोज संध्याकाळ सकाळी येतो, तरी पण मला आज गावाला जायसाठी माझ्या सीट मिळत नाही। आज या गाडीला मुख्यमंत्री साहेबांना माझे विचारले आहे की या गाडीला कशामुळे सीट नाही, महाराष्ट्राच्या बाहेरली गाडी आहे का कोणाची प्रायव्हेट गाडी आहे? प्रत्येक गाडीमध्ये अपंगासाठी एक राखीव सीट असली पाहिजे। परंतु आज या गाडीला नाही असं सांगण्यात येतात। या साहेबांचं, हे साहेबांनी असं सांगितलेलं आहे। हो साहेब, हो साहेब, काय झालं? ते गाडी कंडक्टरचं काम आहे, आपलं नाही। कंडक्टरचं नाही, परंतु आम्ही काय करायचं, कुठे जायचं आम्ही? कंट्रोल साहेब, मी 3 दिवसापासून दररोज येतो। आता माझ्या घर तिकडे माझं अडकलेलं, मी घरी नाही गेलो तर काय होईल माझी अवस्था सांगा बरं। या गाडीला तिकीट नाही मी चालक आहे गाडीचा, चालक नाही। आम्ही पण देशाचे नागरिक आहोत, मतदान करतो मी प्रत्येक वर्षी। तुम्ही पण एक म्हणजे बोला, मला का चालत नाही गाडी माझ्याकडे? तिकीट नाही, 1/4 काढणार कोणीतरी असेल ना तुमचा अधिकारी। 1/4 तिकीट आहे माझं 1/4 नाही बोलतात, या गाडीला नाही चालत बोलतात। आता 4 दिवस झाले नाही, 3 दिवसापासून आलो मी दररोज। एक काम करा, बाळा माझ्याकडे लाव, काम करा तुम्ही साहेब माझं विचारा ना तुम्ही। आज हा फक्त माझा प्रश्न नाहीये, महाराष्ट्राच्या तमाम अपंगाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील तमाम अपंगाचा प्रश्न आहे। ही गाडी आमच्या गावाला जाते, बोलून घे, मला जायचं आहे। माझी बायको, माझी मुलगी या ठिकाणी बसली आहे। 3 दिवसापासून आम्ही या बस स्टँडवर जगतोय। अशी परिस्थिती पूर्ण होणार अपंगाचं। आरक्षण असूनही मिळत नाही म्हणजे काय, आम्ही काय करणार? पाहिजे ना, लोकांमध्ये आहे
सिटी बसमध्ये आहे येतच नाही. महाराष्ट्राच्या बाहेरली बस आहे का काय करणार द्यायलाच पाहिजे ना. मित्रांनो, नक्कीच तुम्ही इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला असाल अशी अपेक्षा करतो. बघा मित्रांनो, ही अवस्था आहे सध्या आपल्या दिव्यांग बांधवांची आणि आपण गप्पच बसून राहतो. याकडे थोडंसं लक्ष द्या आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. चॅनलवर जाता जाता व्हिडिओला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून जा मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राजूलायदा रजा. धन्यवाद.